नमस्कार, मी अनघा. माझं आयुष्य अगदी साधं होतं आणि मला माझं आयुष्य खूप आवडायचं. एका छोट्याशा सुंदर घरात मला माझं खरं घर मिळालं होतं. माझा नवरा निखिलसुद्धा माझ्यासोबत तिथे राहत होता. मी त्याच्यावर जगातल्या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त प्रेम करत होते. त्याचं सुंदर हास्य संपूर्ण घर उजळून टाकायचं. त्याचे डोळे खूप प्रेमळ होते. त्याचं हसणं माझ्या मनाला आनंद द्यायचं. त्याच्यासोबत असताना मला नेहमी सुरक्षित वाटायचं. आमची भेट शिक्षण घेत असताना झाली होती. तो खूप हुशार आणि मजेशीर स्वभावाचा होता. माझ्या डोळ्यात पाहून तो मला सुंदर म्हणायचा. याआधी मला कोणीही असं म्हणलं नव्हतं. 2 सुंदर वर्ष एकत्र घालवल्यानंतर आम्ही लग्न केलं. आमचं लग्न अगदी साधं होतं. फक्त आमचं कुटुंब आणि माझे काही जवळचे मित्रमैत्रिणी. तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. मला वाटलं होतं की आमचं आयुष्य कायम असंच सुंदर आणि आनंदी राहील. मला एक बहीण होती. तिचं नाव वैदही होतं. ती खूप चांगल्या मनाची होती. ती माझी लहान बहीण होती. आम्ही आमचं बालपण एका छोट्याशा गावात एकत्र घालवलं होतं. त्या आठवणी आयुष्यभरासाठी मनात साठवून ठेवल्या होत्या. आम्ही एकाच खोलीत राहत होतो आणि एकमेकींची कपडेसुद्धा वापरायचो. आमच्या मनातील सगळ्या गोष्टी एकमेकींना सांगायचो. ती फक्त माझी बहीण नव्हती, तर माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती. मी दुःखी असताना ती पुन्हा माझ्या चेहऱ्यावर आनंद आणायची. ती घाबरलेली असताना मी तिचा हात धरून तिला धीर द्यायचे. आम्ही एकमेकींना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी आम्ही नेहमी एकमेकींसोबतच राहू. माझा त्या नात्यावर पूर्ण विश्वास होता. निखिल आणि माझं लग्न झाल्यानंतर वैदही आमच्या शहरात आली होती. माझं मन आनंदाने भरून गेलं होतं, कारण माझा नवरा आणि माझी बहीण दोघेही माझ्यासोबत होते. मला वाटायचं की माझ्या आयुष्यातील सगळ्यात प्रिय व्यक्ती आता माझ्याजवळ आहेत. नवीन शहरात वैदहीचे फारसे मित्रमैत्रिणी नव्हते, त्यामुळे ती वारंवार आमच्या घरी यायची. मला ते खूप आवडायचं. आम्ही तिघं एका छोट्याशा सुंदर कुटुंबासारखे झालो होतो. आम्ही एकत्र चित्रपट पाहायचो. स्वयंपाक करताना आमचं घर हसण्याने भरून जायचं. आम्ही खूप गप्पा मारायचो आणि आनंदाने वेळ घालवायचो. निखिल नेहमी वैदहीला मदत करायचा. तिच्या गाडीला काही अडचण आली तर तो शांतपणे ती सोडवायचा. नोकरी शोधताना तिला मार्गदर्शन करायचा. त्याचा चांगुलपणा मला खरा वाटायचा. मला नेहमी वाटायचं की तो तिच्यासाठी एका चांगल्या भावासारखा आहे. मला वाटायचं की ते फक्त चांगले मित्रमैत्रिणी आहेत. त्यांचं छान जुळणं पाहून मला खूप आनंद व्हायचा. माझं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटायचं. पण नंतर हळूहळू काहीतरी बदलत असल्याचं मला जाणवू लागलं. सुरुवातीला हा बदल इतका छोटा होता की मी त्याकडे लक्षही दिलं नाही. मी घरी नसताना वैदही घरी येऊ लागली. ती प्रेमाने निखिलसाठी कार्यालयात जेवण घेऊन जायची. निखिल सतत तिच्याबद्दलच बोलू लागला. जणू काही त्याच्या प्रत्येक विचारात वैदहीच होती. प्रत्येक बोलण्यात तिचंच नाव यायचं. वैदही खूप मजेशीर आहे, वैदही खूप हुशार आहे, असं तो सारखं म्हणायचा. तो तिचं नाव घेताना प्रत्येक वेळी हसायचा. माझ्या मनात हळूहळू एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली. पण मी स्वतःला समजावलं की मी उगाचच विचार करत आहे. निखिल माझ्यावर प्रेम करतो. वैदही माझी बहीण आहे आणि आम्ही एक कुटुंब आहोत. त्यांच्यातली मैत्री अगदी सामान्य आहे. माझ्या वाढदिवसादिवशी निखिलने मला एक सुंदर चांदीचा हार भेट दिला होता. त्याला छोटंसं हृदय होतं. मला तो खूप आवडला होता. मी तो रोज घालू लागले. तो हार मला खास असल्याची एक जाणीव करून द्यायचा. एका आठवड्यानंतर वैदही आमच्या घरी जेवायला आली होती. तिच्या गळ्यातही नवीन हार होता आणि तो खूप सुंदर चांदीचाच होता. त्याला सुद्धा एक हृदय होतं, पण तिचं हृदय माझ्या हारापेक्षा मोठं होतं. त्यावर एक छोटासा चमकणारा हिरा सुद्धा होता. तो माझ्या हारापेक्षा जास्त सुंदर दिसत होता.
तो पाहताच माझ्या मनात एक विचित्र भावना आली. मी हसत तिला म्हणाले, वैदही, तुझा हार खूप सुंदर आहे ग. ती हसली आणि म्हणाली, अगं हां, मला तो एका छोट्या दुकानात दिसला होता आणि मला लगेच वाटलं की हा मला घ्यायलाच हवा. आपली आवड खरंच किती सारखी आहे ना. तिने हसत हात हलवला. तिचं हसू इतकं मोठं आणि तेजस्वी होतं की संपूर्ण खोली उजळल्यासारखी वाटत होती. निखिल तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. तो सुद्धा हसत होता. मी माझ्या छोट्याशा हृदयाच्या हाराकडे पाहिलं. आधी तो आनंद वाटत होता, आता तो कुठेतरी हरवल्यासारखा वाटला. मी स्वतःला सांगितलं की हा फक्त एक हार आहे, ही काही मोठी गोष्ट नाही. पण तरीही माझ्या मनात मत्सराची भावना आली. जणू काही काळे ढग माझ्या मनावर जमा झाले होते. मला कधीच अशी भावना मनात आणायची नव्हती. त्यानंतर निखिल कामावरून उशिरा घरी येऊ लागला. तो मला सांगायचा की त्यांच्या कंपनीमध्ये एक मोठा प्रकल्प सुरू आहे. घरी आल्यावर तो खूप थकलेला दिसायचा. कधी कधी तर शांत वातावरणात तो सोफ्यावरच झोपून जायचा. मी हळूच त्याच्यावर चादर टाकायचे. प्रेमाने त्याच्या कपाळावर चुंबन घ्यायचे. मला त्याची काळजी वाटायची. तो आपल्यासाठी एवढी मेहनत करत आहे असंच मला वाटायचं. एका रात्री तो खूप उशिरा म्हणजे मध्यरात्रीनंतर घरी आला. माझ्या मनावर एक वेगळंच ओझं आलं आणि मला अस्वस्थ वाटू लागलं. मी त्याच्या कार्यालयात फोन केला. एका माणसाने शांत आवाजात फोन उचलला. नमस्कार. तो झोपेतून उठल्यासारखा बोलत होता. मी विचारलं, नमस्कार, निखिल मिलर आहेत का? तो म्हणाला, नाही मॅडम, सगळे लोक तर खूप आधीच घरी गेले आहेत. आता कार्यालय जवळजवळ रिकामं झालं आहे. माझे हात थरथरू लागले. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. मी हळूच फोन खाली ठेवला. माझ्या मनात अनेक विचार सुरू झाले. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. तो मग कुठे असेल? काही वेळानंतर निखिल घरी आला. तो थकलेला दिसत होता. नमस्कार माझ्या प्रिये, तो म्हणाला. तो माझ्याजवळ आला आणि मला जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागला. मी त्याला विचारलं, निखिल, तू कुठे होतास? मी तुझ्या कार्यालयात फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की तू अनेक तासांपूर्वीच तिथून निघून गेला होतास. त्याने माझ्याकडे पाहणं टाळलं. त्याने त्याची पिशवी खुर्चीवर ठेवली. तो म्हणाला, अगं, मी माझ्या वरिष्ठांसोबत थोडा वेळ बाहेर गेलो होतो. आम्हाला प्रकल्पाबद्दल चर्चा करायची होती. तुला फोन केला नाही त्यासाठी मला माफ कर. माझ्या फोनची बॅटरी संपली होती. त्याने त्याचा बंद पडलेला फोन मला दाखवला. मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा होता. खरंच मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा होता. पण त्याचवेळी हवेत एक सुगंध पसरला होता. तो फुलांच्या सुगंधासारखा होता. तो एका अत्तराचा सुगंध होता. पण तो माझा नव्हता. तो ओळखीचा सुगंध माझ्या भोवती पसरला आणि मी तो लगेच ओळखला. तो वैदहीच्या आवडत्या अत्तराचा सुगंध होता. माझ्या अंगातून एक थंड लहर गेली. मी म्हणाले, तुझ्या अंगाला फुलांसारखा सुगंध येतोय. तो लगेच माझ्याकडे वळला आणि घाईतच म्हणाला, माझ्या वरिष्ठ एक महिला आहेत. त्यांच्या अत्तराचा सुगंध असेल. त्या नेहमी असं छान अत्तर वापरतात. असं बोलून तो आपल्या खोलीत गेला. त्याने शांतपणे दरवाजा बंद केला. मी बराच वेळ बैठक खोलीत बसून विचार करत राहिले. घरात शांतता पसरली होती. त्या शांततेत मला पहिल्यांदाच एकटेपणा जाणवला. पुढच्या आठवड्यात मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं, कदाचित मीच जास्त विचार करत आहे. माझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक कल्पना अधिकच वाढत होत्या. मी निखिलवर खूप प्रेम करत होते आणि तोही माझ्यावर प्रेम करत होता. माझी बहीण माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती. सगळं काही ठीक होतं. मी ठरवलं की मी अजून चांगली पत्नी बनेन आणि अजून चांगली बहीण बनेन. मी कोणावरही शंका घेणार नाही.
मी त्यांच्यावर विश्वास ठेवेन. मी वैदेहीशी बोलायचं ठरवलं. एका सुंदर दुपारी आम्ही दोघी कॉफी प्यायला गेलो. फक्त आम्ही दोघीच होतो. जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्यासारखं वाटलं. मला आमचं आधीच नातं पुन्हा अनुभवायचं होतं. मी तिला म्हणाले, तू आणि निखिल एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवता ना? मी ते हसत बोलण्याचा प्रयत्न केला. तिने कॉफी घेतली आणि दुसरीकडे पाहिलं. ती म्हणाली, हो, तो मला खूप मदत करतो. तो माझ्यासाठी भावासारखा आहे. तुला माहीतच आहे ना? मी म्हणाले, हो, मला समजतं. पण कधी कधी मला थोडं वेगळं पडल्यासारखं वाटतं. हे शब्द माझ्या तोंडातून थोडे अवघडून बाहेर आले. मला स्वतःलाच विचित्र वाटलं. वैदेही जोरात हसली. तिचं हसणं त्या शांत कॉफीच्या ठिकाणी पसरलं. ती म्हणाली, अनघा, असं वेड्यासारखं विचार करू नकोस. निखिलचं आयुष्य तुझ्या भोवतीच फिरतं. तू त्याची पत्नी आहेस. मी फक्त तुझी लहान बहीण आहे. तो मला मदत करतो कारण तुला ते आवडतं. आपण एक कुटुंब आहोत. ती टेबलावरून पुढे आली आणि तिने माझा हात हातात घेतला. तिच्या स्पर्शात प्रेम आणि आधार जाणवत होता. ती म्हणाली, कृपया पुन्हा कधीच असा विचार करू नकोस. आम्हा दोघांनाही तुझी खूप काळजी आहे. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणा दिसत होता. तिच्या डोळ्यात प्रेम आणि काळजी दिसत होती. मला स्वतःची लाज वाटली. ती बरोबर होती. मीच चुकीचा विचार करत होते. मी भीतीमुळे स्वतःलाच त्रास देत होते. मी तिचा हात घट्ट धरला. त्या छोट्याशा कृतीने माझ्या मनाला शांतता मिळाली. मी म्हणाले, तू अगदी बरोबर आहेस. मला खरंच माफ कर. ती हसून म्हणाली, काहीच हरकत नाही. ती पुन्हा हसली आणि म्हणाली, मला सांग, तुझं काम कसं सुरू आहे? काही नवीन आणि आनंदाची गोष्ट आहे का? आम्ही अजून 1 तास बोलत राहिलो. सगळं काही अगदी पूर्वीसारखंच वाटत होतं. खूप छान वाटलं. मी घरी परत आले तेव्हा माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं. मनाला शांतता मिळाली होती. मी त्या दोघांवर पुन्हा पूर्ण विश्वास ठेवला. दिवस पुढे जात होते आणि आमच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी माझा आनंद वाढत होता. अजून 1 महिना बाकी होता. आमच्या लग्नाला आता 5 सुंदर वर्ष पूर्ण होणार होती. तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. माझ्या मनात निखिलसाठी काहीतरी सुंदर करण्याची इच्छा निर्माण झाली. मला आमच्यासाठी एक प्रेमळ क्षण तयार करायचा होता. मला त्याला डोंगरांमध्ये घेऊन जाऊन आश्चर्याचा आनंद द्यायचा विचार आला. तिथे एका तलावाजवळ एक सुंदर छोटंसं घर होतं. ते ठिकाण खूप सुंदर होतं. मी ते संपूर्ण आठवड्याच्या शेवटासाठी ठरवलं होतं. माझा आनंद शब्दात सांगता येणार नव्हता. मला आमचे तलावाच्या काठावरचे फेरफटके आठवत होते. हातात हात धरून शांतपणे फिरण्याचा साधा आनंद माझ्या डोळ्यासमोर येत होता. फक्त आम्ही दोघंच असणार होतो. एका शांत गुरुवारी रात्री मी निखिलला माझा विचार सांगितला. मी आनंदाने म्हणाले, माझ्याकडे तुझ्यासाठी एक सुंदर आश्चर्य आहे. माझ्या डोळ्यात आनंद चमकत होता. मला आमच्यासाठी एक खास क्षण तयार करायचा होता. त्याने हळूच त्याचा फोन बाजूला ठेवला. पण त्याच्या चेहऱ्यावर फारसा आनंद दिसला नाही. उलट त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. तो म्हणाला, अगं, हा विचार खूप सुंदर आहे, पण मला नाही जमणार. माझं हसू क्षणात हरवलं. मी विचारलं, काय? का नाही? तो म्हणाला, मला त्या मोठ्या प्रकल्पाचं काम करायचं आहे. तुला माहीतच आहे ना, वेळ कमी आहे. मला संपूर्ण आठवड्याच्या शेवटी कामात अडकून राहावं लागेल. मला खरंच माफ कर अनघा. त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. तो खरंच वाईट वाटल्यासारखा दाखवत होता. पण माझं मन निराशेने भरून गेलं. मला श्वास घेणं सुद्धा कठीण वाटू लागलं होतं. मी हळू आवाजात विचारलं, आपल्या लग्नाच्या वाढदिवशी सुद्धा तुला खरंच काम करावं लागणार आहे का?
तो म्हणाला, मला माहीत आहे की तुला किती वाईट वाटत असेल आणि खरं सांगायचं तर मला सुद्धा तसंच वाटतं. पण माझे वरिष्ठ म्हणतात की हे काम खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या आठवड्यात आपण नक्की साजरं करू आणि मी वचन देतो की तो दिवस खूप खास असेल. त्याने मला प्रेमाने जवळ घेतलं. त्याच्या मिठीत ऊब होती, पण तरीही माझ्या मनात रिकामेपणा जाणवत होता. मी ती सहल रद्द केली. त्या दिवशी माझं मन खूप जड झालं होतं. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. मी कामावरून लवकर निघाले. मला फक्त घरी जाऊन माझ्या खोलीत शांतपणे आराम करायचा होता. मी माझ्या न झालेल्या सहलीचा विचार विसरण्याचा प्रयत्न करत होते. घरी जात असताना माझ्या मैत्रिणीचा कविताचा फोन आला. कविता खूप चांगल्या मनाची होती. ती म्हणाली, अनघा, तू ठीक तर आहेस ना? तुझा आवाज थोडा उदास वाटतोय. मी म्हणाले, हो, मी ठीक आहे. फक्त थोडी थकले आहे. निखिलला संपूर्ण आठवड्याच्या शेवटी काम आहे. त्यामुळे आमची सहल रद्द झाली. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. कविता म्हणाली, तो काम करत आहे आणि तुला खात्री आहे? तिचा आवाज थोडा वेगळा वाटत होता. मी म्हणाले, हो, त्याच्याकडे खूप मोठा प्रकल्प आहे. पण तू असं का विचारते आहेस? ती थोडी थांबली. तिच्या आवाजात संकोच होता. ती म्हणाली, मी आज त्या डोंगराजवळच्या सुंदर छोट्या गावात आले आहे, जिथे जुनी सुंदर दुकानं आहेत. मी इथे दिवस घालवायला आले होते आणि मला वाटतं मी आत्ताच निखिलला पाहिलं. त्या क्षणी जणू माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी म्हणाले, नाही, असं होऊच शकत नाही. तो तर कामावर आहे. कविता म्हणाली, अनघा, मला खात्री आहे. तो निखिलच होता. तो एका महिलेसोबत होता आणि ती दोघं नदीकाठच्या एका सुंदर भोजनालयात जात होती. ती दोघं हसत होते आणि एकमेकांचा हात धरून चालत होती. माझ्या अंगावर काटा आला. मी विचारलं, महिला? ती दिसायला कशी होती? माझ्या मनाला उत्तर आधीच माहीत होतं, पण मला ते ऐकायचं नव्हतं. तरीही मला सत्य जाणून घ्यायचं होतं. कविता काही क्षण शांत झाली. मग ती म्हणाली, अनघा, तिचे लांब सुंदर केस होते. ते तिच्या खांद्यावर पडले होते. तिने आकर्षक लाल रंगाचा पोशाख घातला होता. तिला पाहताच माझं लक्ष तिच्याकडे गेलं. मला खरंच वाईट वाटते की मला तुला हे सांगावं लागत आहे, पण मनाच्या आत खोलवर मला माहीत होतं की ती वैधहीच होती. माझ्या हातातून फोन खाली पडला. तो गाडीच्या खाली शांतपणे जाऊन पडला होता. मला असं वाटलं की जणू संपूर्ण जग थांबलं आहे. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता. माझ्या मनात एक मोठा धक्का बसल्यासारखं झालं. माझी प्रिय बहीण आणि माझा नवरा, ते दोघं एकत्र होते. एकमेकांचा हात धरून होते. ज्या जवळीकतेला शब्दांची गरज नसते, ती जवळीक त्यांच्या नात्यात दिसत होती. ते त्या सुंदर डोंगराजवळच्या गावात होते, त्याच ठिकाणी जिथे मी आमच्यासाठी घर ठरवलं होतं. आणि हे सगळं कामासाठी नव्हतं. माझ्या समोरचं सत्य खूप वेदनादायक होतं. माझा सगळा विश्वास चुकीचा ठरला होता. त्या दिवशी मी घरी कशी पोहोचले हे मलाही समजलं नाही. माझे हात थरथरत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी घरात आले तेव्हा घर रिकामं होतं. आत पाऊल ठेवताच एक शांतता जाणवली. अर्थातच घर रिकामंच असणार होतं, कारण ती दोघं तर एकत्र होती. मी घरातील प्रत्येक खोलीत फिरत राहिले. आमच्या आठवणी डोळ्यांसमोर येत होत्या. बैठक खोलीच्या भिंतींवर आमच्या लग्नाचे फोटो होते. त्या फोटोंमध्ये प्रेम आणि आनंद दिसत होता. पण आज ते सगळं खोटं वाटत होतं. माझा विश्वास तुटला होता. मी ज्या गोष्टींवर मनापासून विश्वास ठेवला होता त्या सगळ्या चुकीच्या निघाल्या. मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले. ते घर 2 तासांच्या अंतरावर होतं. मी कोणालाही फोन केला नाही. फक्त गाडी चालवत निघाले. संपूर्ण प्रवासात माझे अश्रू थांबत नव्हते.
मी माझ्या तुटलेल्या मनासाठी रडत होते, हरवलेल्या विश्वासासाठी रडत होते. ज्या बहिणीला मी माझा आधार समजत होते तिच्यासाठी रडत होते. ज्या माणसाला मी संपूर्ण ओळखते असं वाटत होतं त्याच्यासाठी मी रडत होते. 2 दिवस मी माझ्या आईवडिलांच्या घरी राहिले. मी माझा फोन पाहिलाही नाही. निखिलने मला अनेक वेळा फोन केला. वैदेहीनेही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यांच्याशी बोलायचंच नव्हतं. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. मी रडत असताना आईने मला आधार दिला. बाबांनी माझ्यासाठी गरम सूप बनवलं. त्यांनी मला फारसे प्रश्न विचारले नाहीत. त्यांना माझं दुःख समजत होतं. रविवारची रात्र जवळ आली आणि मला जाणवलं की आता परत जाऊन सत्याचा सामना करावा लागेल. मला खरं काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. मी पुन्हा त्या ओळखीच्या रस्त्याने माझ्या घरी परतले. पण आता ते घर मला पूर्वीसारखं आपलंसं वाटत नव्हतं. मी आत आले तेव्हा निखिल सोफ्यावर बसला होता. त्याची अवस्था चांगली नव्हती. त्याने दाढी केली नव्हती. त्याचे डोळे लाल झाले होते. मला पाहताच तो लगेच उठला. तो म्हणाला, अनघा, मी खूप काळजीत होतो. तू कुठे गेली होतीस? तो मला मिठी मारण्यासाठी पुढे आला, पण मी त्याला हळूच दूर केलं. मी शांत आवाजात म्हणाले, कृपया मला स्पर्श करू नकोस. माझा आवाज मलाच वेगळा वाटत होता. मी म्हणाले, मला सगळं माहीत आहे निखिल. मला तुझ्या आणि वैदेहीच्या नात्याबद्दल समजलं आहे. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याचे ओठ हलले, पण शब्द बाहेर आले नाहीत. तो फक्त माझ्याकडे पाहतच राहिला. मी पुढे म्हणाले, माझ्या मैत्रिणीने तुला पाहिलं त्या डोंगराजवळच्या गावात. तू तिचा हात धरला होतास. तेच का तुझं काम होतं निखिल? वैदेहीच का तुझी वरिष्ठ होती? शेवटी त्याचा आवाज बाहेर आला. तो हळू आवाजात म्हणाला, अनघा, गोष्ट तशी नाही जशी तुला वाटते. मी हसले, पण ते हसू दुःखाने भरलेलं होतं. मी म्हणाले, तशी नाही? मग कशी आहे? मला खूप वेदना होत आहेत निखिल. तू म्हणालास की तू काम करत आहेस. मग ते काम होतं का? वैदेही तुझी वरिष्ठ होती का? माझे शब्द माझ्या मनाला जखम करत होते. मी शांतपणे डोकं हलवलं आणि म्हणाले, नाही निखिल, तू असं करू शकत नाहीस. ज्याच्यावर प्रेम करतोस त्याच्याशी खोटं बोलू शकत नाहीस. ज्याची काळजी करतोस त्यालाच अशी वेदना देऊ शकत नाहीस. माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. मी फक्त एवढंच विचारलं, किती दिवसांपासून? त्याने नजर खाली केली. माझ्याकडे न पाहता तो हळू आवाजात म्हणाला, काहीच महिने झाले. काही महिने इतक्या दिवसांचे उशिराचं येणं, फोनवरच्या गुप्त गोष्टी, तो सुगंध, तो हार. आता मला सगळं समजलं होतं. हे सगळं खरं होतं. मी चुकीची नव्हते. माझ्या मनाला जे जाणवत होतं तेच खरं होतं. माझं मन असंख्य तुकड्यांमध्ये तुटलं होतं. मी फक्त एवढंच म्हणाले, कृपया इथून निघून जा. तो आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाला, काय? त्याला जणू त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी शांतपणे म्हणाले, तुझ्या वस्तू घे आणि माझ्या घरातून बाहेर जा. मला खरंच आता तू इथून निघून जावंसं वाटतं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, अनघा, कृपया असं करू नकोस. आपण हे सगळं ठीक करू शकतो. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. चूक? मी म्हणाले, ही फक्त चूक नव्हती निखिल. हा तुझा निर्णय होता. तू तिच्यासोबत राहण्यासाठी मला दुखावण्याचा निर्णय घेतलास. त्यामुळे आता तू तिच्याकडेच जा. इथून निघून जा. त्याने माझ्या डोळ्यांकडे पाहिलं. त्याला समजलं होतं की मी मनापासून बोलत आहे. तो हळूहळू आमच्या खोलीत गेला. तीच खोली जी कधी आमच्या शांत आणि सुंदर आठवणींची जागा होती. पण आता तिचा विचारसुद्धा मला वेदना देत होता. त्याने शांतपणे त्याच्या आवश्यक वस्तू एका पिशवीत भरल्या. त्यानंतर तो काहीच बोलला नाही. दरवाजाजवळ पोहोचल्यावर तो थांबला. त्याने शेवटच्या वेळेस माझ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, अनघा, मला माफ कर.
आणि काही क्षणात तो निघून गेला. दरवाजा शांतपणे बंद झाला आणि मी एकटी उरले. दुसऱ्या दिवशी वैदेही आली. तिची गाडी बाहेर उभी होती. मला तिला भेटायची इच्छासुद्धा नव्हती. तिच्याशी बोलण्याचा विचारही मला कठीण वाटत होता. पण मनाच्या आत मला माहीत होतं की मला हा सामना करावाच लागेल. तिने दरवाजा ठोठावण्याआधीच मी दरवाजा उघडला. ती माझ्यासमोर शांत उभी होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते. ती म्हणाली, अनघा, मी फक्त एकच प्रश्न विचारला. का? माझ्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर आला. वैदेही, का? तू माझी बहीण होतीस, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं आणि तुझ्यावरच विश्वास ठेवला होता. ती हळू आवाजात म्हणाली, मला माहीत आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. मला तुला कधीच चुकवायचं नव्हतं. मी शांतपणे म्हणाले, तुला मला दुखवायचं नव्हतं. तू माझ्या नवऱ्यासोबत नातं ठेवलंस. अनेक महिने माझ्या डोळ्यात पाहून माझ्याशी खोटं बोललीस. मग यामुळे मला त्रास होणार नाही असं तुला वाटलं का? ती रडत म्हणाली, मला कळलंच नाही हे सगळं कसं घडलं. आम्ही बोलू लागलो आणि हळूहळू आमच्यात जवळीक वाढली. मी खूप एकटी होते आणि त्याचा चांगुलपणा मला आधार देत होता. एक क्षण दुसऱ्या क्षणात बदलत गेला आणि मी चुकीच्या ठिकाणी पोहोचले. मला माहीत होतं की हे योग्य नाही, पण मी ते थांबवूही शकले नाही. मी तिच्याकडे पाहत डोकं हलवलं. मी म्हणाले, तू थांबवू शकत होतीस वैदेही. तुला बदल करण्याची संधी होती. तुला माझा विचार करता आला असता. मी तुझी बहीण होते, पण त्यावेळी तू फक्त स्वतःचा विचार केलास. ती थरथरत म्हणाली, मला खूप वाईट वाटतं. मला आशा आहे की एक दिवस तू मला नक्की माफ करू शकशील. मी तिच्याकडे पाहत राहिले. तिच्या अश्रूंनी भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून मला वेदना होत होती. ती माझी लहान बहीण होती. लहानपणापासून मी तिची काळजी घेत आली होते. माझ्या मनात तिच्यासाठी नेहमी प्रेम होतं. पण आज माझ्यासमोर उभी असलेली व्यक्ती मला अनोळखी वाटत होती. मी हळू आवाजात म्हणाले, तू मला गमावलं आहेस वैदेही. ज्या दिवशी तू आपल्या नात्यापेक्षा माझ्या नवऱ्याला महत्त्व दिलंस, त्या दिवशी माझी बहीण गमावली. माझ्या मनात आता ती बहीण राहिलीच नाही. कृपया आता तू जा. मी शांतपणे दरवाजा बंद केला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. मी जमिनीवर बसले. बाहेरून तिच्या रडण्याचा आवाज बराच वेळ ऐकू येत होता. नंतर तिच्या गाडीचा आवाज दूर जाताना ऐकला. पुन्हा एकदा घर शांत झालं. माझ्या आयुष्यातील 2 सगळ्यात जवळच्या व्यक्तींना गमावल्यामुळे माझ्या मनात एक खोल पोकळी निर्माण झाली होती. जणू माझ्या मनाचा एक भागच हरवला होता. पुढचे काही आठवडे सगळं अंधारासारखं वाटत होतं. माझ्या आजूबाजूला फक्त रिकामेपणा होता. मी माझ्याच घरात अनोळखी व्यक्तीसारखी राहत होते. घराचा प्रत्येक कोपरा जुन्या आठवणी घेऊन उभा होता. मी हळूहळू सगळे फोटो काढून बाजूला ठेवले. आमच्या लग्नाचे फोटो खूप सुंदर होते. माझे आणि वैदेहीचे लहानपणाचे अनेक फोटो होते. त्या फोटोंनी कितीतरी सुंदर आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर आणल्या. मी ते सगळे फोटो काळजीपूर्वक एका पेटीत ठेवले आणि ती पेटी वरच्या खोलीत ठेवून दिली. ते फोटो पाहण्याची ताकद आता माझ्यात उरली नव्हती. मी नीट जेवू शकत नव्हते. रात्री झोपही लागत नव्हती. पण तरीही दिवस पुढे जात राहिले. मी पुन्हा कामावर जाऊ लागले. रोजची सवय पुन्हा सुरू झाली. मी एकटी होते. फारसं कोणाशी बोलत नव्हते. दिवसभर काम करून घरी येताना थकवा असायचा, पण एक समाधानही वाटायचं की मी दिवस पार केला. माझी जवळची मैत्रीण कविता मला रोज फोन करायची. ती माझ्यासाठी प्रेमाने जेवण आणायची. ती मला मनातील भावना बोलून दाखवायला सांगायची. ती माझी खरी मैत्रीण होती.
तिने मला एक महत्त्वाची गोष्ट दाखवून दिली की प्रत्येकजण आपल्याला सोडून जात नाही. हळूहळू मला माझ्यात बदल जाणवू लागला. एका सुंदर सकाळी मी उठले. रविवारचा दिवस होता. आकाश सुंदर आणि स्वच्छ दिसत होतं. मी हळूच खिडकी उघडली. थंड वाऱ्याचा स्पर्श चेहऱ्यावर झाला आणि खूप दिवसांनी मला हलकं वाटलं. खूप काळानंतर पहिल्यांदाच माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते. तो छोटासा क्षण पण माझ्यासाठी खूप मोठा होता. मग मी स्वतःसाठी जगायला सुरुवात केली. मी उद्यानात शांतपणे फिरायला जाऊ लागले. मी शांत बसून आकाशात उडणारे पक्षी पाहायचे. लहान मुलांना खेळताना पाहायचे. त्यांचं हसणं एखाद्या सुंदर गाण्यासारखं वाटायचं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्या मनालाही आनंद मिळू लागला. जणू मी पुन्हा एकदा डोळे उघडून जगाचं सौंदर्य पाहायला शिकत होते. मी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. वेगवेगळ्या लोकांच्या कथा वाचू लागले. त्या कथांमुळे काही काळासाठी माझं दुःख विसरायला मदत झाली. मी माझं घर बदलण्याचा निर्णय घेतला. मी भिंतींना सुंदर पिवळा रंग दिला. नवीन सुंदर पडदे आणले. घरातील वस्तूंची मांडणी बदलली. मला ते घर माझ्यासाठी खास बनवायचं होतं. ते आता आमचं घर नव्हतं, तर ते फक्त माझं घर होतं. ते घर पुन्हा मला आपुलकी देऊ लागलं. जणू एखाद्या जुन्या मित्रासारखं मला आधार देत होतं. माझं स्वतःचं घर. त्या काळात मी स्वतःबद्दल खूप काही शिकले. माझ्यात एवढी ताकद आहे हे मला आधी कधीच माहीत नव्हतं. मला खूप वेदना झाल्या होत्या, पण मी त्या वेदनांपेक्षा मोठी ठरले. मी एकटेपणातही शांतता शोधायला शिकले. आनंदी राहण्यासाठी मला नवऱ्याची गरज नव्हती. पूर्ण होण्यासाठी मला माझ्या बहिणीच्या आधाराची गरज नव्हती. माझ्यासाठी मी स्वतः पुरेशी होते. हा धडा खूप कठीण होता. त्याने मला आतून दुखावलं, पण तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मला माझ्या भावनांची किंमत समजली. सुरुवातीला मनात आलेली ती छोटीशी शंका मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तेव्हा मी तिचं ऐकलं नाही. आता मात्र मी नेहमी माझ्या मनाचा आवाज ऐकेन. मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले. बघता बघता 1 वर्ष निघून गेलं. काही दिवस अजूनही मन जड होतं. कधी कधी मला माझ्या जुन्या कुटुंबाची आठवण यायची, पण आता ते दुःख कमी होत चाललं होतं. चांगले दिवस पुन्हा परत येत होते. माझ्या मनातील आनंद पुन्हा जागा होत होता. हा आनंद वेगळा होता. तो कोणाकडून मिळालेला नव्हता. तो माझ्या स्वतःच्या मनातून येत होता. निखिल आणि वैदेहीचं पुढे काय झालं हे मला माहीत नाही. मला एवढंच कळलं की ती दोघं एका नवीन शहरात राहायला गेली. मला आशा आहे की ती दोघं आनंदी असतील. पण आता त्यांची गोष्ट माझ्या आनंदापासून खूप दूर गेली होती. ही माझ्या प्रवासाची गोष्ट आहे. एका स्त्रीची गोष्ट आहे जी पूर्णपणे तुटली होती, पण त्या तुटण्यामधून तिला स्वतःची खरी ओळख मिळाली. एका सकाळी मी माझ्या स्वयंपाकघरात शांतपणे कॉफी घेत बसले होते. मी खिडकीजवळ बसले होते आणि सूर्याची ऊब माझ्यावर एखाद्या मऊ चादरीसारखी पसरत होती. मी माझ्या घराकडे पाहिलं. माझ्या घराच्या पिवळ्या भिंती सुंदर दिसत होत्या. नवीन पडदे घराला वेगळंच रूप देत होते. माझी पुस्तकं टेबलावर ठेवलेली होती आणि शांत क्षणी मला सोबत देण्यासाठी तयार होती. मला जाणवलं की हे सगळं माझं आहे. त्या क्षणी मी माझं नवीन आयुष्य स्वीकारलं. माझ्या चेहऱ्यावर खऱ्या आनंदाचं हसू आलं. खूप वर्षानंतर मी असं मनापासून हसले होते. त्या दिवशी मला एका नवीन प्रवासाची सुरुवात करायची प्रेरणा मिळाली. मी सुंदर रस्त्यांवरून चालत शहरातील एका छान फुलांच्या दुकानाकडे निघाले. त्या फुलांच्या दुकानात एक प्रेमळ वयस्कर माणूस होता. त्याचं नाव गोविंद काका होतं. ते हसून म्हणाले, शुभ सकाळ. आज मी तुमची कशी मदत करू शकतो? मी म्हणाले, मला माझ्या घरासाठी काही सुंदर फुलं हवी आहेत. थोडासा प्रकाश, थोडासा आनंद
घरात आणण्यासाठी. गोविंद काका हळूच हसले. त्यांच्या चेहऱ्यावरचं खरं हसू पाहून मनाला शांत वाटलं. ते म्हणाले, माझ्याकडे तुमच्यासाठी अगदी योग्य फुलं आहेत. त्यांनी माझ्यासमोर सुंदर पिवळ्या फुलांचा गुच्छ ठेवला. ते म्हणाले, ही फुलं नेहमी प्रकाशाकडे वळतात. मला वाटतं ही तुमच्यासाठी योग्य आहेत. मी हसून म्हणाले, ही खूप सुंदर आहेत. ते म्हणाले, ही सूर्यफुलं आहेत. मी 6 सुंदर सूर्यफुलं घरी घेऊन आले. ती निळ्या फुलदाणीत अलगद ठेवली. मग ती फुलदाणी मी माझ्या स्वयंपाकघरातील टेबलावर ठेवली. त्या फुलांमुळे संपूर्ण घरात एक वेगळाच आनंद पसरला. त्या सुंदर संध्याकाळी कविता माझ्या घरी आली. घरात येताच तिचं लक्ष त्या फुलांकडे गेलं. ती हसून म्हणाली, अनघा, ही फुलं किती सुंदर आहेत. त्यांनी तर पूर्ण घर उजळून टाकलं आहे. कविता माझ्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात प्रेम आणि आपुलकी होती. ती म्हणाली, तू वेगळी दिसते आहेस अनघा. मी हसत विचारलं, म्हणजे कशी ग? मी पुढे म्हणाले, मी ही फुलं आजच आणली आहेत. मला या घरात थोडासा आनंद आणि प्रकाश हवा होता. मला असं वाटत होतं की जणू माझ्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं आहे. आम्ही दोघी टेबलाजवळ शांत बसलो. चहा घेत आम्ही खिडकीजवळ ठेवलेली सूर्यफुलं वाऱ्यासोबत हलताना पाहत राहिलो. कविता म्हणाली, तू आता खूप हलकी आणि आनंदी वाटते आहेस. मी हसून म्हणाले, हो, मला खरंच तसं वाटत आहे. खूप दिवसांनी असं छान वाटत होतं. कविता हळू आवाजात म्हणाली, अनघा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. मी उत्सुकतेने विचारलं, का? तर ती म्हणाली, कारण ज्या गोष्टींनी तुला पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासमोर तू मजबूत राहिलीस. कविता तिच्या दिवसाबद्दल सांगत होती. मी तिला माझ्या भावना सांगत होते. सगळं अगदी साध्या सुंदर दिवसासारखं वाटत होतं. तिचे शब्द माझ्या मनात शांत वाऱ्यासारखे फिरत राहिले. ती म्हणाली, तू अजूनही उभी आहेस. अजूनही तीच चांगल्या मनाची अनघा आहेस. पण आता मला तुझ्यात एक नवीन ताकद दिसते आहे. त्या रात्री कविता गेल्यानंतर माझी बैठक खोली माझ्यासाठी शांत जागा बनली होती. मी रिकाम्या भिंतींकडे पाहिलं. हो, त्याच भिंतींवर कधी आमच्या लग्नाचा फोटो होता. मी स्वतःशीच म्हणाले, मी आता आधीसारखी राहिले नाही. पण मग कविताचे शब्द आठवले. नाही, मी हरवले नव्हते. मी फक्त बदलले होते. एक शांत भावना माझ्या मनात पसरली. जणू सगळं ओझं हलकं झालं होतं. पुढच्या आठवड्यात आयुष्याने मला एक नवीन वळण दिलं. मी बाजारात गेले होते. तिथे ओळखीचे आवाज आणि दृश्य पाहत होते. खूप दिवसांनी मी तिथे दुःखाशिवाय फिरत होते. फळांच्या दुकानात सुंदर चमकणारी सफरचंद ठेवलेली होती. ती पाहताना अचानक माझी नजर एका ओळखीच्या व्यक्तीवर गेली. ती माझी शाळेतील जुनी मैत्रीण होती, राधिका. ती खूप चांगल्या स्वभावाची होती. आम्ही अनेक वर्ष भेटलोच नव्हतो. मी आनंदाने तिला आवाज दिला, राधिका. ती माझ्याकडे वळली. मी विचारलं, कशी आहेस? ती हळू आवाजात म्हणाली, अनघा. तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. ती म्हणाली, मला निखिल आणि तुझ्या बहिणीबद्दल समजलं. माझ्या चेहऱ्यावर संकोच आला. गावातील लोकांना माझी गोष्ट माहीत झाली होती. मला थोडं लाजल्यासारखं वाटलं. मी शांतपणे म्हणाले, मी ठीक आहे. राधिकाने माझ्याकडे पाहिलं. ती म्हणाली, मला आनंद आहे. पण खरंच सांग, तू कशी आहेस? तिच्या डोळ्यात आपुलकी होती. ती पुढे म्हणाली, तू खूप छान दिसते आहेस अनघा. तुझ्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो आहे. मग ती म्हणाली, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी दर गुरुवारी संध्याकाळी समाज केंद्रात चित्रकलेचे वर्ग घेते. मला खूप आवडेल जर तू तिथे आलीस तर. लहानपणी तुला चित्र काढायला किती आवडायचं, आठवतंय ना? ते ऐकून मला जुन्या आठवणी आठवल्या. खरंच, मी ते कसं विसरले?
शाळेत चित्रकलेचा तास माझा सगळ्यात आवडता तास होता. कागदांवर पेन्सिलने फुलं आणि झाडं तयार करणं मला खूप आवडायचं. रंग एकत्र करून सुंदर चित्र तयार करताना मला खूप आनंद मिळायचा. मी थोडी संकोचूनच म्हणाले, मला माहीत नाही राधिका, खूप वर्ष झाली चित्र काढली नाहीत. ती हसली आणि म्हणाली, त्याने काहीच फरक पडत नाही. चित्रकला करणं हे सायकल चालवण्यासारखं आहे. एकदा शिकलं की ते कायम आपल्यासोबत राहतं. फक्त एकदा शांतपणे विचार करून बघ. मी म्हणाले, ठीक आहे. त्या संध्याकाळी मी माझ्या सुंदर पिवळ्या स्वयंपाकघरात बसले होते. राधिकाचे शब्द माझ्या मनात सतत फिरत होते. मी पुन्हा पेन्सिलने चित्र काढण्याचा विचार करू लागले. त्या विचारानेच माझ्या मनात आनंद निर्माण झाला. खूप काळानंतर मला अशी भावना जाणवत होती. पुढच्या गुरुवारी मी समाज केंद्रात गेले. आज जाताना माझे हात उत्सुकतेने थरथरत होते. तिथे अजून 8 लोक होते. संपूर्ण जागेत आपुलकी आणि आनंद जाणवत होता. राधिका माझ्याकडे पाहून हसली. ती म्हणाली, अनघा, तू आलीस याचा मला खूप आनंद झाला. तिने मला कागद आणि सुंदर रंग दिले. ती म्हणाली, फक्त तुझ्या मनाला, तुझ्या हाताला मार्ग दाखवून दे. मी त्या रिकाम्या कागदाकडे पाहतच राहिले. काय काढावं हे मला समजतच नव्हतं. मग माझ्या मनात माझ्या आवडत्या सूर्यफुलांचा विचार आला. मी पेन्सिलने पिवळी गोल फुलं काढायला सुरुवात केली. त्यांना सुंदर हिरवे देठ दिले. पाने काढली. कागदावर माझा हात फिरताना मला खूप छान वाटत होतं. काहीतरी सुंदर करण्याचा आनंद वेगळाच होता. 2 तास मी बाकी सगळं विसरून गेले होते. मी माझी पेन्सिल हातात घेतली आणि माझ्या कल्पनांना मोकळं सोडलं. वर्ग संपल्यावर राधिकाने माझं चित्र पाहिलं. ती म्हणाली, अनघा, हे खरंच खूप सुंदर आहे. तुझ्यात छान कला आहे. कागदावर उमललेली माझी सूर्यफुलं पाहून मी हसले. ती अगदी परिपूर्ण नव्हती, पण माझी होती. मी स्वतः तयार केलेली होती. मी विचारलं, मी हे घरी घेऊन जाऊ शकते का? राधिका हसून म्हणाली, हो नक्कीच, हे तुझंच आहे. मी अभिमानाने ते चित्र माझ्या घरात लावलं. प्रत्येक वेळी ते पाहिल्यावर मला स्वतःचा अभिमान वाटायचा. मी काहीतरी सुंदर निर्माण केलं होतं. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी मी आनंदाने चित्रकलेच्या वर्गाला जाऊ लागले. माझ्या कल्पनांना रंग देण्यासाठी मी उत्सुक असायचे. मी खूप वेळ फुलांची चित्र काढली, झाडांची चित्र काढली. उद्यानात बसताना मला पक्षी खूप सुंदर वाटू लागले, म्हणून मी त्यांचीही चित्र काढायला सुरुवात केली. प्रत्येक नवीन चित्र आधीपेक्षा अधिक सुंदर होत गेलं. प्रत्येक चित्रासोबत मला माझी खरी ओळख पुन्हा मिळत असल्यासारखं वाटत होतं. एका सुंदर संध्याकाळी मी चित्रकलेच्या वर्गातून घरी चालत येत होते. हवा थंड आणि प्रसन्न होती. रात्रीच्या आकाशात चमकणारे तारे दिसत होते. माझ्या मनात शांतता होती. आणि तेव्हाच मी त्यांना पाहिलं. हो, निखिल आणि वैदेही. ती दोघं समोरून चालत येत होती. त्यांनी अजून मला पाहिलंच नव्हतं. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. क्षणभर मला मागे वळून निघून जावंसं वाटलं. मला या सगळ्यापासून दूर राहायचं होतं, पण मी तसं केलं नाही. मी हळूहळू पुढे चालत राहिले. निखिलने मला आधी पाहिलं होतं. त्याचा चेहरा फिकट पडला. वैदेहीच्या डोळ्यात घाबरलेपणा दिसत होता. आमची पावलं थांबली. मी सुद्धा थांबले. त्या रस्त्यावर आमच्यात जुन्या आठवणींची शांतता पसरली. कधी काळी आम्ही तिघं एका कुटुंबासारखे होतो, पण आता आम्ही एकमेकांसाठी अनोळखी व्यक्तींसारखे झालो होतो. निखिल हळू आवाजात म्हणाला, नमस्कार अनघा. मी शांतपणे म्हणाले, नमस्कार. माझा आवाज खूप स्थिर होता. मी स्वतःच आश्चर्यचकित झाले की मी एवढी शांत कशी राहू शकले. वैदेही हळू आवाजात म्हणाली, तू कशी आहेस? तिचा आवाज इतका हलका होता
की शांततेतच हरवून जाईल असं वाटत होतं. मी म्हणाले, मी चांगली आहे. आणि ते खरंच होतं. माझ्या स्वतःच्या उत्तराने मलाच आनंद झाला. वैदेहीच्या डोळ्यात अनेक न बोललेले शब्द दिसत होते. जणू तिला अजून काही सांगायचं होतं. पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर आला नाही. निखिल म्हणाला, तू चांगली आहेस हे ऐकून मला आनंद झाला. मी हसूनच म्हणाले, धन्यवाद. आम्ही काही क्षण तसेच उभे राहिलो. मग मी पुन्हा चालायला सुरुवात केली. मी त्यांच्या बाजूने पुढे गेले. मी भूतकाळ मागे सोडून पुढे चालत होते. घरी आल्यावर मी माझ्या आरामदायी सोफ्यावर बसले. मी शांतपणे माझ्या मनातील दुःख येण्याची वाट पाहत होते. राग येईल असं वाटत होतं, पण काहीच आलं नाही. त्याऐवजी माझ्या मनात फक्त शांतता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची किरणं माझ्या खिडकीतून आत आली आणि मी लवकर उठले. आता पुढच्या आयुष्याला स्वीकारण्यासाठी मी तयार होते. माझ्या स्वयंपाकघरातील टेबलावर ठेवलेली सूर्यफुलं त्या सकाळी अधिकच सुंदर दिसत होती. उगवत्या सूर्याचा प्रकाश घरभर पसरत होता. मी स्वतःसाठी गरम कॉफी बनवली. हा प्रवास अनेक आठवणी आणि नवीन सुरुवातींनी भरलेला होता. जुनी अनघा आणि नवीन अनघा दोघींच्याही स्वतःच्या आठवणी होत्या. जणू एका सुंदर पुस्तकातील वेगवेगळी प्रकरणं. पण मला ही नवीन अनघा जास्त आवडू लागली होती. ती मजबूत होती. ती धाडसी होती. तिने स्वतःला स्वीकारलं होतं. मी माझी वही उघडली आणि लिहायला सुरुवात केली. त्या पानांमध्ये माझ्या भावना आणि आठवणी उतरू लागल्या. मी माझी गोष्ट लिहिली. माझ्या वेदनांबद्दल लिहिलं. माझ्या पुन्हा उभं राहण्याच्या प्रवासाबद्दल लिहिलं. मी माझ्या जुन्या आणि नवीन आयुष्याचा विचार केला. मी सूर्यफुलांबद्दल लिहिलं. माझ्या सुंदर चित्रकलेच्या वर्गाबद्दल लिहिलं. मी स्वतःला पुन्हा शोधण्याचा प्रवास लिहिला. तुटलेल्या तुकड्यांपासून काहीतरी सुंदर तयार करत असल्यासारखं मला वाटत होतं. त्या सुंदर दुपारी मी उद्यानात गेले. माझ्या आवडत्या बाकावर बसल्यावर मनाला शांत वाटलं. मी लहान मुलांना खेळताना पाहत होते. त्यांचं हसणं हवेत आनंद पसरवत होतं. मी मैदानात खेळणाऱ्या कुत्र्यांकडे पाहिलं. मला आयुष्य पुन्हा सुंदर दिसू लागलं. तेवढ्यात एक छोटी मुलगी रडू लागली. तिचं आईस्क्रीम खाली पडलं होतं. तिची आई तिला शांत करत म्हणाली, काही हरकत नाही बाळा, आपण दुसरं घेऊ शकतो. मुलगी रडत म्हणाली, पण मला तेच हवं होतं. काही वेळाने त्या दोघी आईस्क्रीम घेण्यासाठी गेल्या. नवीन आईस्क्रीम मिळाल्यावर त्या छोट्या मुलीचा आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी तिने स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम घेतलं होतं. तिच्या हसण्याने आजूबाजूचं वातावरण उजळून गेलं. ती पहिलं आईस्क्रीम विसरली होती. त्या छोट्या मुलीकडे पाहून मला एक गोष्ट जाणवली. कधी कधी आपण आपल्या मनाच्या खूप जवळची गोष्ट गमावतो. कधी अश्रू थांबत नाहीत. मन खूप जड होतं. पण नंतर आयुष्य आपल्याला काहीतरी नवीन देतं. काहीतरी वेगळं आणि काहीतरी सुंदर. कधी कधी नवीन मिळालेली गोष्ट आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर असते. आयुष्य नेहमी सोपं नसतं. कधी कधी आपलेच लोक आपल्याला दुखावतात. ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तेच लोक कधी कधी वेदना देतात. त्या वेदनेचं ओझं खूप जड असतं. मन तुटू शकतं, पण तुटलेलं मन पुन्हा जोडता येतं. ते पुन्हा सुंदर होऊ शकतं. हो, त्यासाठी वेळ लागतो, धाडसही लागतं. प्रत्येक नवीन प्रवासाची सुरुवात छोट्या पावलांनी होते. त्या उद्यानातील थंड वारा माझ्या चेहऱ्यावर स्पर्श करत होता. झाडांमधून येणाऱ्या सूर्यप्रकाश रस्त्यावर सुंदर सावल्या तयार करत होता. मुलांचं हसणं आणि पक्ष्यांचे आवाज प्रत्येक क्षण खास करत होते. मला वाटत होतं की वेळ थोडा थांबलाच आहे आणि मी आयुष्याचं सौंदर्य अनुभवत होते. घराच्या भिंतींवर नवीन रंग होता. माझ्या आयुष्यात नवीन आनंद होता. चित्रकलेचे वर्ग होते. नवीन मित्र होते
आणि माझी सूर्यफुलं होती. ती सोनेरी सूर्यफुलं नेहमी प्रकाशाकडे वळतात. ती मजबूतपणे उभी राहतात. जणू ती आपल्याला सांगतात की अंधारातही प्रकाश शोधायचा असतो. त्यांची सुंदरता मला नेहमी आठवण करून देते की साध्या गोष्टींमध्येही आनंद असतो. दुःखी होणं चुकीचं नाही, रडणं चुकीचं नाही. कधीकधी हरवल्यासारखं वाटणंही स्वाभाविक आहे. पण पुन्हा उठणं गरजेचं आहे. पुढे चालत राहणं गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये असलेली ताकद कधीकधी आपल्यालाच माहीत नसते. मी जशी उभी राहिले तसं तुम्ही सुद्धा उभे राहू शकता. त्या छोट्या मुलीसारखं जिला नवीन आईस्क्रीममध्ये पुन्हा आनंद सापडला, आणि त्या सूर्यफुलासारखं जी नेहमी प्रकाशाच्या दिशेने वळतात.